या ठिकाणी राटेश्वर गडी दामाने ग्रामस्थ मंडळ, ग्रामस्थ कैलासवासी या ठिकाणी ग्रामस्थ गडी दामाने राटेश्वर कैलासवासी भगवान लक्ष्मण कोकरे आजोबांच्या स्मरणार्थ कुमार मिनेश कोकरे आणि सागर कोकरे यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आले आणि शिवतांडव भजन घ्यायचं आहे, प्रयत्न करतो। आता असा विषय होणार आहे की एका कोणतरी उगाच चिठ्ठी दिली ना त्याने स्वतःहून घेतलेली आहे, पण बुवा तसा विषय नाही। पहिलेच प्रामाणिकपणे सांगतोय ही चिठ्ठी बाहेरून आलेली आहे शिवतांडवासाठी, त्याच्यामुळे शिवतांडव, कारण परमेश्वराच्या कृपेने ते शिवतांडव खूप आज यूट्यूबवरती म्हणा इंस्टावरती म्हणा आज भरपूर गाजत आहे, त्याच्यामुळे लोकांना ते आवडते, प्रयत्न करणार आहे। आता भजनाची सुरुवात माझ्याकडे असल्या कारणाने थोडंसं आपण अध्यात्माच्या दिशेने हे भजनाकडे जाऊया, कारण मनोरंजन हा भाग वेगळा झाला, कारण मनोरंजन म्हटल्यानंतर गजरासाठी आपल्याला मनोरंजन हे आहेच। त्याचप्रमाणे आज शिव ब्रह्मा विष्णू आणि महेश जसं आपण म्हणतो की विधाता पालनहार संहार, ब्रह्माने काय करायचं, विष्णूने काय करायचं आणि शंकराने काय करायचं। ज्यावेळी शंभू महादेव स्वतःच्या अंगाला भस्म लावून बसायचे, भस्म लावून स्वतःच्या अंगाला भस्म लावून ध्यानमग्न बसायचे, त्यावेळी पार्वती माता त्यांची बायको आली आणि त्यांना विचारलं, नाथ हो तुम्ही तर देवांचे देव, मग तुम्ही कोणाचं ध्यान करताय, तुम्ही कोणाचं नाम घेताय। तेव्हा त्या शंकरांनी काय सांगितलं होतं, मी जे नाम घेतोय ते आत्मारामाचं, म्हणजे आपल्या शरीरात आत्मारामाचं स्थान आहे, प्रत्येक देवदेवतांचं स्थान आपल्या शरीरात आहे। आता या ठिकाणी जुनी जाणती माणसं आहेत, आपण पूर्वीच्या काळी बघा आपण जर पूजा केली तर आपल्या प्रत्येक गळ्याला हाताला आपण टिळे लावायचो, का लावायचो, कारण आपल्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक भागामध्ये परमेश्वराचा वास आहे। तेव्हा त्या शंकरांनी काय सांगितलं की हे सगळं गूढ आहे, हे सगळं गुपित आहे, तुला मी सगळ्यांसमोर हे सांगू शकत नाही। तर एका सरोवराच्या किनारी त्या पार्वतीला घेऊन गेले आणि सांगितलं, आता मी तुला हे सगळं सांगतो। आणि ते सांगता ते गूढ सगळं ऐकता पार्वती माता झोपी गेली, परंतु शिवशंकरांच्या प्रत्येक वाक्याला कोणतरी हुकार देत होतं, हा करत होतं। बघतायत तर काय, स्वतःची बायकोला जे मी गुपित सांगतोय ती बायको माझी झोपी गेली, आता हे गुपित राहिलं नाही, कोणतरी तिसरा माणूस हे गुपित ऐकतोय, हे तिसरा माणूस कोणतरी ऐकतोय। हे बघितल्यानंतर शिवशंकर म्हटल्यावरती अतिशय ताडकन उठले, हातात त्रिशूल घेतला आणि म्हणाले, तू कोण आहेस, हे सगळं गुपित मी माझ्या बायकोला सांगत होतो, ते तू चोरून ऐकलंस, आत्ताच्या आता बाहेर आहे, नाहीतर मी तुझा आता शिरच्छेद करणार। तेव्हा त्या सरोवराच्या किनारी जे बसले होते त्या सरोवरातून एक आवाज आला, नाथ हो मी देखील तुमचा एक शिष्य आहे, ह्या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात मी तुमच्याकडून भिक्षा घेणार आहे। आणि त्यांचं नाव काय, तर मत्स्य नारायण। आज भजनाच्या माध्यमातून आम्ही दोघं पण तरुण आहोत, त्याच्यामुळे आज आम्ही दोघांनी ठरवायचं आहे, आज भजनाला आमच्या नियमावली लागले, ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य आमचं काय आहे, आमच्या भजनाला नियमावली लागली, ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य आमचं काय आहे। आज आम्ही मोठ्या मानाने सांगतो की आमच्याकडे अशी भजनं जातात तशी भजनं जातात, पण नाही। आता मुंबईसारख्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे लोक म्हणतात, काय रे तुझ्या कोकणातली भजनं, का त्याला सर्वशी जबाबदार आम्ही बुवा लोक आहोत, कारण एवढा महिला वर्ग असताना देखील आम्ही चांगलं कधी बोलणारच नाही, आणि बाहेरनं तरी पेटाव शेलाव कुठे दिल्या की मग संपला विषय, बुवांचं काय खरं नाही, नागिन डान्स किती, तलवारी किती, ही सध्याची भजनाची परिस्थिती। या ठिकाणी भजन करूया रुपावलीपर्यंत, माझ्याकडे रुपावलीच्या माध्यमातून सुद्धा चांगलं सांगण्याच्या बुवांना, तसं काय मी वाईट बोलणार नाही।
सद्गुरु समर्था स्वरूपा सद्गुरु समर्था
धन्यवाद धन्यवाद।